तुम्ही कधी असा विचार केलाय का की आपण रोज हजारो गोष्टी पाहतो, पण त्यापैकी किती गोष्टी खरंच लक्षात ठेवतो? सकाळी घराबाहेर पडताना समोरचा रस्ता दिसतो, दुकानं दिसतात, माणसं दिसतात, गाड्या दिसतात. पण जर कोणी अचानक विचारलं, आज त्या रस्त्यावर नेमकं नवीन काय होतं, तर कदाचित तुमच्याकडे उत्तर नसेल. कारण आपण पाहतो पण निरीक्षण करत नाही. एका छोट्याशा गावात अमोल नावाचा तरुण राहत होता. तो रोज एकाच चहाच्या टपरीवर जात असे. तिथे तेच लोक, तोच चहा आणि तीच गप्पा असायच्या. एके दिवशी टपरीवर पोचल्यावर त्याने लगेच विचारलं, काका, आज तुम्ही थोडे चिंतेत दिसत आहात. चहावाला आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, मी काही बोललोच नाही, तुला कसं कळलं? अमोल शांतपणे हसला. आज तुम्ही नेहमीपेक्षा कमी बोललात. चहा देताना हात किंचित थरथरत होता आणि तुम्ही 3 वेळा सुट्टे पैसे मोजले. चहावाल्याने दीर्घ श्वास घेतला. बरोबर ओळखलंस. मुलगा आजारी आहे म्हणून रात्रभर झोपच झाली नाही. ही जादू नव्हती, ही होती निरीक्षणाची ताकद. निरीक्षण म्हणजे फक्त डोळ्यांनी पाहणं नाही. निरीक्षण म्हणजे छोट्या छोट्या संकेतांमधून मोठं चित्र समजून घेणं. कधी एखाद्याच्या आवाजातून त्याची चिंता ओळखणं, कधी शांततेत लपलेलं दुःख जाणणं, कधी एखाद्या संधीला बाकी सगळ्यांच्या आधी पाहणं, आणि कधी स्वतःच्या आयुष्यात होणारे सूक्ष्म बदल वेळेवर लक्षात घेणं. आजच्या जगात माहितीची कमतरता नाही, कमतरता आहे ती लक्ष देण्याची. आपला मेंदू सतत मोबाईल, नोटिफिकेशन्स, सोशल मीडिया आणि धावपळीमध्ये अडकलेला असतो. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपल्या नजरेसमोर असूनही नजरेआड होतात. पण एक चांगली बातमी आहे, निरीक्षण ही जन्मतः मिळणारी देणगी नाही. ते एक कौशल्य आहे आणि कोणतीही व्यक्ती ते विकसित करू शकते. फक्त थोडा सराव, थोडी जिज्ञासा आणि थोडा संयम. या ऑडिओबुकमध्ये आपण कोणाचं अनुकरण करणार नाही. आपण स्वतःची पाहण्याची पद्धत घडवणार आहोत. प्रत्येक अध्यायासोबत तुम्हाला अशा सवयी मिळतील ज्या तुमची विचार करण्याची, ऐकण्याची आणि जग समजून घेण्याची क्षमता अधिक तीक्ष्ण करतील. कारण अनेकदा यश हे जास्त माहिती असणाऱ्याला मिळत नाही. ते मिळतं त्या व्यक्तीला जी इतरांपेक्षा जास्त बारकाईने पाहते. चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया आणि शोधूया पाहणं आणि खऱ्या अर्थाने निरीक्षण करणं यामधला अदृश्य पण आयुष्य बदलणारा फरक. अध्याय 1, पाहणं आणि निरीक्षण करणं यातला खरा फरक. तुम्ही एखाद्या खोलीत शिरता. समोर टेबल आहे, खुर्ची आहे, भिंतीवर घड्याळ आहे, खिडकीजवळ एक रोप ठेवलेलं आहे. काही सेकंदांनी तुम्ही बाहेर पडता. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, त्या घड्याळाचा रंग कोणता होता? रोप कोणत्या बाजूला होतं? टेबलावर किती वस्तू होत्या? बहुतेक वेळा उत्तर आठवत नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्या गोष्टी पाहिल्याच नाहीत. तुम्ही त्या पाहिल्या होत्या, पण तुमच्या मेंदूनं त्यांचं निरीक्षण केलं नव्हतं. पाहणं ही डोळ्यांची क्रिया आहे. निरीक्षण ही मनाची सवय आहे. जेव्हा आपण फक्त पाहतो तेव्हा माहिती डोळ्यांपर्यंत पोहोचते आणि पुढे निघून जाते. पण जेव्हा आपण निरीक्षण करतो तेव्हा मेंदू त्या माहितीला अर्थ देतो, तिची तुलना करतो आणि तिच्यातील महत्त्वाचे संकेत लक्षात ठेवतो. समजा 2 मित्र एका बाजारातून चालत आहेत. पहिला मित्र म्हणतो, आज बाजारात खूप गर्दी आहे. दुसरा मित्र शांतपणे उत्तर देतो, हो, पण तुला लक्षात आलं का, फळांच्या दुकानासमोरची रांग नेहमीपेक्षा दुप्पट आहे.
बहुतेक आज ताजी मालाची आवक झाली असावी. दोघांनी एकच दृश्य पाहिलं, पण एकानं फक्त गर्दी पाहिली, दुसऱ्यानं त्यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला. हीच निरीक्षणाची सुरुवात आहे. लहान मुलांकडे पहा, ते सतत प्रश्न विचारतात. हे असं का आहे? तो माणूस तिकडे का गेला? पक्षी वरून कसे उडतात? त्यांची जिज्ञासा त्यांना निरीक्षक बनवते. मोठं होताना मात्र आपण प्रश्न विचारणं कमी करतो आणि गृहीत धरणं जास्त करतो. हाच बदल आपल्याला अनेक गोष्टींपासून दूर नेतो. एक शाळेतील शिक्षिका दररोज वर्गात येत असे. एका दिवशी तिनं पाहिलं की एक विद्यार्थी नेहमीपेक्षा शांत बसला आहे. इतर शिक्षकांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, पण तिनं निरीक्षण केलं. ती त्याच्याजवळ गेली आणि विचारलं, सगळं ठीक आहे ना? मुलाच्या डोळ्यात पाणी आलं. घरी काही गंभीर अडचण सुरू होती. जर तिनं फक्त पाहिलं असतं तर कदाचित हा संवाद कधीच झाला नसता. निरीक्षण अनेकदा शब्दांपेक्षा आधी सत्य सांगतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक संकेताचा एकच अर्थ असतो असं नाही. कोणीतरी शांत आहे म्हणून तो दुःखीच असेल असं नाही. कोणीतरी डोळ्यात डोळे घालून बोलत नाही म्हणून तो खोटं बोलतोय असंही नाही. चांगला निरीक्षक निष्कर्ष काढण्याची घाई करत नाही. तो माहिती गोळा करतो, तो तुलना करतो, तो परिस्थिती समजून घेतो आणि मग निर्णय घेतो. आपल्या दैनंदिन आयुष्यातही हे तितकंच लागू होतं. घरातील एखादं झाड अचानक कोमेजायला लागतं. आपण लगेच म्हणतो, याला पाणी कमी पडलं असेल. पण निरीक्षक व्यक्ती माती पाहते, सूर्यप्रकाश किती मिळतो ते पाहते, कुंडी बदलण्याची गरज आहे का ते तपासते. म्हणजेच ती अंदाजाऐवजी पुराव्यावर विश्वास ठेवते. व्यवसायातही हेच घडतं. दोन दुकानदार समान वस्तू विकतात. एक म्हणतो, ग्राहक कमी झाले. दुसरा लक्ष देतो की ग्राहक दुकानात येतात, वस्तू हातात घेतात, पण न खरेदी करता बाहेर जातात. तो किंमत, मांडणी आणि सेवेत बदल करतो. काही महिन्यात त्याचा व्यवसाय वाढू लागतो, कारण त्यानं फक्त परिणाम पाहिला नाही, त्यानं कारण शोधलं. निरीक्षण म्हणजे छोट्या तपशिलांमध्ये मोठे संकेत शोधण्याची कला. तुम्ही आजपासून एक छोटासा सराव करू शकता. रोज 5 मिनिटं एखाद्या ठिकाणी शांत उभं राहा. आजूबाजूला पहा. किती लोक हसत आहेत, किती लोक घाईत चालत आहेत, कुठल्या दुकानातून सर्वात जास्त लोक बाहेर येत आहेत. कोणीतरी एखाद्या वृद्ध व्यक्तीला मदत करत आहे का? फक्त पाहू नका, नोंद घ्या. पहिल्या दिवशी फारसं काही जाणवणार नाही, दुसऱ्या दिवशी काही नवीन दिसेल. आठवड्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुमचा मेंदू पूर्वीपेक्षा अधिक तपशील टिपू लागला आहे. हीच सवय पुढे जाऊन निर्णय अधिक अचूक बनवते, संबंध अधिक मजबूत करते, संधी अधिक स्पष्ट करते आणि चुका कमी करते. कारण जग बदललेलं नसतं, बदललेली असते ती आपली नजर. अध्याय 2. लक्ष देण्यामागचं विज्ञान. मेंदू काय निवडतो आणि काय सोडून देतो. कल्पना करा की तुम्ही एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर उभे आहात. चारही बाजूंनी लोकांची गर्दी आहे. कुणी फोनवर बोलत आहे, कुणी चहा घेत आहे, कुणी धावत प्लॅटफॉर्म बदलत आहे. लाऊडस्पीकरवर घोषणा सुरू आहेत. मुलं खेळत आहेत, विक्रेते ओरडून वस्तू विकत आहेत. पण या सगळ्या गोंधळात अचानक कुणीतरी तुमचं नाव घेतं. क्षणात तुमचं लक्ष त्या दिशेला वळतं. असं का होतं? कारण तुमचा मेंदू प्रत्येक आवाज सारखाच ऐकत नाही. तो सतत निवड करत असतो. कोणती माहिती महत्त्वाची आहे आणि कोणती दुर्लक्षित करायची
याचा निर्णय तो प्रत्येक क्षणी घेत असतो. जर मेंदूने प्रत्येक आवाज, प्रत्येक रंग, प्रत्येक हालचाल आणि प्रत्येक वास एकाच वेळी पूर्णपणे प्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला तर काही मिनिटातच आपण थकून जाऊ. म्हणूनच तो एक प्रकारचा अदृश्य फिल्टर वापरतो. हा फिल्टर आपल्याला जग समजून घ्यायला मदत करतो, पण अनेकदा हाच फिल्टर महत्त्वाच्या गोष्टी लपवूनही ठेवतो. याचे एक साधं उदाहरण पाहू. समजा तुम्ही नवीन निळ्या रंगाची मोटारसायकल विकत घेण्याचा विचार करत आहात. अचानक तुम्हाला रस्त्यावर तशाच रंगाच्या आणि तशाच मॉडेलच्या अनेक मोटारसायकली दिसू लागतात. त्याआधी त्या नव्हत्या का? होत्या. फरक इतकाच की आता तुमच्या मेंदूने त्यांना महत्त्व द्यायला सुरुवात केली आहे. म्हणजेच आपण जग जसं आहे तसं पाहत नाही. आपण जग तसं पाहतो जसं आपलं लक्ष आपल्याला पाहू देतं. यामुळेच दोन व्यक्ती एकाच कार्यक्रमाला उपस्थित असतात, पण नंतर त्यांच्या आठवणी पूर्णपणे वेगळ्या असतात. एकाला वक्त्याचं भाषण आठवतं, दुसऱ्याला सभागृहातील वातावरण, तिसऱ्याला लोकांच्या प्रतिक्रिया. प्रत्येकाचा मेंदू वेगवेगळ्या गोष्टी निवडत असतो. याच कारणामुळे निरीक्षण सुधारण्यासाठी सर्वात आधी लक्ष देण्याची सवय बदलावी लागते. एक छोटी कथा पाहू. स्मिता एका कार्यालयात नवीन कामाला लागली होती. पहिल्या आठवड्यात तिला वाटलं की सगळे कर्मचारी फार शांत आणि गंभीर आहेत. पण तिने रोज थोडा वेळ लोकांचं वागणं पाहायला सुरुवात केली. तिला लक्षात आलं की दुपारच्या जेवणाच्या वेळी तेच लोक हसत खेळत गप्पा मारतात. म्हणजे तिचा पहिला निष्कर्ष अपूर्ण माहितीवर आधारित होता. जर तिने पहिल्याच दिवशी मत बनवलं असतं तर ती चुकीची समजूत येऊन बसली असती. निरीक्षण म्हणजे फक्त तपशील पाहणं नाही. निरीक्षण म्हणजे पुरेशी माहिती मिळेपर्यंत संयम ठेवणं. आपल्या लक्षावर भावना देखील परिणाम करतात. जेव्हा आपण रागात असतो तेव्हा आपल्याला इतरांच्या चुका जास्त दिसतात. जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा त्याच परिस्थितीत आपल्याला सकारात्मक गोष्टी दिसतात. म्हणून चांगला निरीक्षक स्वतःच्या भावनांचंही निरीक्षण करतो. तो स्वतःला विचारतो, मी आत्ता जे पाहतो आहे ते खरंच तसं आहे का? की माझी मनस्थिती त्यावर प्रभाव टाकते आहे? ही सवय निर्णय अधिक अचूक बनवते. लक्ष वाढवण्यासाठी एक साधा प्रयोग करून पहा. आज घरातून बाहेर पडताना एखादा एकच रंग निवडा. उदाहरणार्थ हिरवा. दिवसभरात तुम्हाला किती हिरव्या रंगाच्या वस्तू दिसतात ते मनात मोजा. संध्याकाळी तुम्हालाच आश्चर्य वाटेल की आधी दुर्लक्षित राहिलेल्या कितीतरी गोष्टी आता स्पष्ट दिसू लागल्या आहेत. दुसऱ्या दिवशी दुसरा रंग निवडा. तिसऱ्या दिवशी लोकांच्या चेहऱ्यावरील हसू लक्षात घ्या. चौथ्या दिवशी फक्त हातांच्या हालचाली पहा. अशा छोट्या सरावामुळे मेंदूचं लक्ष अधिक केंद्रित होऊ लागतं. आणखी एक प्रभावी सवय म्हणजे निरीक्षणानंतर स्वतःला प्रश्न विचारणे. आज मी नवीन काय पाहिलं? कोणती गोष्ट आधी कधी लक्षात आली नव्हती? मी कोणता निष्कर्ष काढला आणि त्यामागे पुरावा काय होता? हे प्रश्न मेंदूला अधिक सक्रिय बनवतात. लक्षात ठेवा, जलद निष्कर्ष काढणं सोपं असतं, पण अचूक निष्कर्ष काढण्यासाठी संयम, निरीक्षण आणि विचारांची गरज असते. जगातील अनेक मोठे शोध एखाद्या विलक्षण यंत्रामुळे लागले नाहीत. ते लागले कारण कोणीतरी इतरांनी दुर्लक्षित केलेला छोटासा तपशील गंभीरपणे घेतला. तुमच्याही आयुष्यात अनेक संकेत रोज समोर येत असतात. कुटुंबात, कामाच्या ठिकाणी, मित्रांमध्ये, स्वतःच्या सवयींमध्ये. प्रश्न एवढाच आहे की तुम्ही त्यांना पाहत आहात की खरंच समजून घेत आहात. अध्याय 3. आपल्या डोळ्यांना आणि मनाला प्रशिक्षण कसं द्यायचं.
एक गोष्ट लक्षात ठेवा, निरीक्षण शक्ती ही जन्मतः मिळालेली जादुई देणगी नसते. ती एक कौशल्य असते आणि कोणत्याही कौशल्याप्रमाणे तिचाही सराव करावा लागतो. जसा खेळाडू रोज मैदानावर उतरतो, गायक रोज रियाज करतो, तसंच एक चांगला निरीक्षकही रोज स्वतःच्या लक्षाला धार लावतो. पण त्यासाठी तासनतास वेळ द्यावा लागतो का? अजिबात नाही. दिवसातून फक्त 10 मिनिटांचा सरावही तुमची पाहण्याची पद्धत बदलू शकतो. सराव क्रमांक 1. 30 सेकंदांची खोली. तुमच्या घरातील एखाद्या खोलीत जा. 30 सेकंद शांतपणे आजूबाजूला पहा. आता बाहेर या. डोळे बंद करून स्वतःला प्रश्न विचारा. भिंतीवर किती फोटो होते? खिडकीच्या पडद्याचा रंग कोणता होता? टेबलावर किती वस्तू होत्या? पहिल्या दिवशी कदाचित अर्ध्याही गोष्टी आठवणार नाहीत, पण रोज हा सराव केल्यावर तुम्हाला स्वतःच फरक जाणवू लागेल. तुमचा मेंदू तपशील टिपायला शिकेल. सराव क्रमांक 2. चालताना निरीक्षण. रोज आपण चालतो, पण चालताना बहुतेक वेळा मन दुसरीकडे असतं. आज एक वेगळा प्रयोग करा. रस्त्यावर चालताना मोबाईल खिशात ठेवा. फक्त आजूबाजूला पहा. किती झाडं दिसली? किती लोकांनी हसून संवाद साधला? किती दुकानांच्या पाट्या एका विशिष्ट रंगाच्या होत्या? या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षाला नवीन दिशा देतील. सराव क्रमांक 3. 5 आवाज शोधा. एका शांत ठिकाणी बसा. डोळे बंद करा आणि ऐकायला सुरुवात करा. सुरुवातीला फक्त एकच आवाज ऐकू येईल, पंख्याचा. थोड्या वेळाने बाहेरून जाणाऱ्या वाहनांचा, नंतर पक्ष्यांचा, दूरवरच्या एखाद्या मुलाचा हशा, कोणाच्या पावलांचा आवाज. जितकं लक्ष वाढेल तितकं जग अधिक स्पष्ट ऐकू येईल. निरीक्षण फक्त डोळ्यांनी होत नाही, ते कानांनीही होतं. सराव क्रमांक 4. चेहऱ्यांमधले बदल. एखाद्या मित्राला किंवा कुटुंबातील व्यक्तीला भेटताना फक्त त्याचं बोलणं ऐकू नका. त्याच्या चेहऱ्याकडे लक्ष द्या. तो थकलेला दिसतोय का? आज नेहमीपेक्षा कमी बोलतोय का? त्याच्या आवाजात उत्साह आहे की ताण? पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. या संकेतांवरून लगेच निष्कर्ष काढू नका. निरीक्षण म्हणजे शक्यता ओळखणं, निर्णय देणं नाही. सराव क्रमांक 5. दिवसाचा शेवट. रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा. आज मी कोणती नवीन गोष्ट पाहिली? आज मी कोणत्या गोष्टीकडे आधी कधी लक्ष दिलं नव्हतं? आज मी कोणता चुकीचा अंदाज बदलला? हे प्रश्न तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत हळूहळू बदल घडवतील. एक छोटी गोष्ट. माधवी नावाची एक महिला रोज सकाळी बागेत फिरायला जात असे. तिला वाटायचं की ती त्या बागेचा प्रत्येक कोपरा ओळखते. एके दिवशी तिच्या मुलीनं विचारलं, आई, त्या मोठ्या झाडावर किती पक्ष्यांची घरटी आहेत? माधवीनं वर पाहिलं. तिला उत्तर देता आलं नाही. दुसऱ्या दिवशी तिनं मुद्दाम वर पाहायला सुरुवात केली. तिला 3 घरटी दिसली. तिसऱ्या दिवशी 5. चौथ्या दिवशी तिला एका फांदीवर खारुताई दिसली. आठवडाभरानंतर तिला जाणवलं की बाग बदलली नव्हती, बदलली होती तिची नजर. आपल्या आयुष्यातही असंच घडतं. आपण अनेकदा म्हणतो, माझ्या आयुष्यात काही नवीन घडत नाही. पण खरं म्हणजे नवीन गोष्टी रोज घडत असतात. आपण त्यांच्याकडे पाहत नसतो. निरीक्षण आणि संयम.
आजच्या काळात प्रत्येक गोष्ट पटकन हवी असते. झटपट उत्तर, झटपट निर्णय, झटपट मत. पण निरीक्षणाला वेळ लागतो. एखादं झाड एका दिवसात वाढत नाही. तसंच निरीक्षण शक्तीही एका दिवसात विकसित होत नाही. ती हळूहळू वाढते. दररोजच्या छोट्या सवयींमधून, दररोजच्या जिज्ञासेतून, दररोजच्या लक्षातून. स्वतःचं निरीक्षण. सर्वात कठीण निरीक्षण कोणतं माहीत आहे? स्वतःचं. दिवसभरात आपण किती वेळा घाईघाईनं निर्णय घेतो? किती वेळा पूर्ण माहिती नसताना मत बनवतो? किती वेळा एखाद्याचं बोलणं पूर्ण ऐकण्याआधी उत्तर तयार करतो? हे लक्षात येऊ लागलं तर समजा तुमचा सराव योग्य दिशेने सुरू आहे. कारण खरा निरीक्षक आधी स्वतःला समजून घेतो आणि मग जगाला. आजचा छोटा सराव. उद्या सकाळी घराबाहेर पडताना एकच गोष्ट करा. 5 मिनिटं फक्त वर पहा. इमारतींची रचना, आकाशाचा रंग, विद्युत तारा, झाडांच्या फांद्या, पक्ष्यांची हालचाल. तुम्हाला जाणवेल की इतक्या वर्षात तुम्ही वर पाहण्यासाठी किती कमी वेळ दिला आहे. निरीक्षण म्हणजे अधिक पाहणं नाही. निरीक्षण म्हणजे जाणीवपूर्वक पाहणं. आणि ज्या क्षणी ही जाणीव विकसित होते त्या क्षणापासून जगातील प्रत्येक दिवस नवीन वाटू लागतो. निरीक्षणातून बदलणारा तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. या प्रवासाची सुरुवात आपण एका साध्या प्रश्नानं केली होती. पाहणं आणि निरीक्षण करणं यात नेमका फरक काय आहे? आता कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मनात स्पष्ट झालं असेल. निरीक्षण म्हणजे फक्त डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टी लक्षात ठेवणं नाही. ते म्हणजे प्रत्येक अनुभवाकडे जागरूकतेनं पाहणं, प्रत्येक व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करणं, प्रत्येक परिस्थितीत लपलेले संकेत शांतपणे शोधणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निष्कर्ष काढण्यापूर्वी स्वतःला विचारणं, माझ्याकडे पुरेशी माहिती आहे का? जीवनात अनेक संधी आपल्या समोरून निघून जातात. कारण त्या नसतात म्हणून नाही, तर आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही म्हणून. एखाद्या मुलाच्या चेहऱ्यावरचं शांत दुःख, आईवडिलांच्या आवाजातील थकवा, मित्राच्या हसण्यात लपलेली चिंता, कामाच्या ठिकाणी दिसणारा छोटासा बदल, हे सगळं आपल्या नजरेसमोर असतं. फरक एवढाच असतो की काही लोक फक्त पाहतात तर काही लोक समजून घेतात. आजपासून तुम्ही स्वतःला एक छोटी सवय लावू शकता. दररोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 3 प्रश्न विचारा. आज मी काय नवीन पाहिलं? आज मी कोणत्या गोष्टीकडे आधी दुर्लक्ष केलं होतं? आणि आज मी कोणता निष्कर्ष बदलला? काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की तुमचं लक्ष अधिक तीक्ष्ण होत आहे. तुमचे निर्णय अधिक विचारपूर्वक होत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःलाच अधिक चांगल्या प्रकारे ओळखू लागला आहात. कारण खरा निरीक्षक फक्त जगाचा अभ्यास करत नाही, तो स्वतःच्या विचारांचाही अभ्यास करतो. लक्षात ठेवा, मोठे बदल नेहमी मोठ्या घटनांनी होत नाहीत. ते अनेकदा छोट्या निरीक्षणांपासून सुरू होतात. एक छोटा प्रश्न, एक छोटा तपशील, एक क्षणभर थांबून केलेलं लक्षपूर्वक पाहणं आणि त्यातून बदलत जाणारा संपूर्ण दृष्टिकोन. आजपासून जेव्हा तुम्ही रस्त्यावर चालाल, लोकांशी बोलाल किंवा स्वतःसोबत शांत बसाल, तेव्हा फक्त पाहू नका, जाणीवपूर्वक निरीक्षण करा. कारण प्रत्येक चेहऱ्यामागे एक कथा असते. प्रत्येक शांततेमागे एक भावना असते. आणि प्रत्येक दिवसात अशी एखादी शिकवण दडलेली असते जी फक्त जागरूक नजरेलाच दिसते. या ऑडिओबुकचा शेवट
एका साध्या पण लक्षात राहणाऱ्या विचारानं करूया. जग बदलण्याची पहिली पायरी म्हणजे जगाकडे नव्या नजरेनं पाहायला शिकणं. कारण जागरूक डोळे फक्त दृश्य पाहत नाहीत, ते संधी, समज आणि शक्यता ओळखतात. जर हा ऑडिओबुक तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा ज्ञानप्रवास आपल्या मित्रपरिवारापर्यंत नक्की पोचवा. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत डोळे उघडे ठेवा, मन जागं ठेवा आणि प्रत्येक दिवसाला एका नवीन शोधासारखं जगा. धन्यवाद.